आढळराव का वाटतं त्यांना? काय 5 वर्ष मतदारसंघात फिरलेच नाहीत. 80% निधी माघारी गेलाय. असं आहे का? 20% भेटला तो पण वापरता नाही आला त्यांना. असं आहे का? निष्क्रिय खासदार म्हणलं तरी चालेल. तर आढळरावांची शिरूरमध्ये या शिरूर तालुक्यात इथे हवा आहे. हा अमोल कोल्हे तुम्हाला सांगतो ज्या दिवसापासून 5 वर्षात निवडून आली इकडं त्या इकडं फिरकलं नाही कधीच. खासदार आता शिवाजीदादा आढळराव पाटलांनाच. का बरं? कारण की त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे. अमोल कोल्हे साहेब काय एवढे दिसले नाही 5 वर्षामध्ये काय नाही वगैरे. मला वाटतं की त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे त्याच्या पूर्ण झाल्या नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला परत आढळरावांना एकदा संधी द्यायची. कोणाला खासदार करायचं म्हणजे? आढळराव पाटील का पण त्याला? त्यांची कामं आहेत तशी काय जेवढे आपल्या खासदारांनी त्यांच्या अहवालनाम्यात लिहून दिलेली ना जेवढी कामं त्यांनी केली ही ऑलरेडी याच्या आधी स्वर्गीय बाबुराव पाचन यांनी कामांचं हे दिलं होतं सगळं. ही कामं केलेली फक्त स्वतःच्या याच्यावर दाखवते. ते यांचा कोणत्या गोष्टीचा 5 वर्षात त्यांनी काय काम केलं शिरूर शहरासाठी असून दे कोणत्या गोष्टीचा असून दे या गोष्टीत त्यांनी काय मदत केलेली वैयक्तिक त्यांनी दाखवा कोणत्या गोष्टीने. आम्ही विकासाला मत करणार वरती बळकट हातात सरकार लागणार आहे तिथं मोदींच्याच हातात सरकार देण्यासाठी आम्ही आढळराव पाटलांचं घड्याळ या चिन्हावर मतदान करणार. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही